महिलांचं प्रतिनिधित्व करणारी एकमेव मंत्रिमंडळामध्ये अदिती आहे. म्हणून मी तिला सांगितलं किंवा तसं जाऊन मुख्यमंत्री आम्ही अनेकदा दिल्लीला जातो त्यावेळेस आपण जाऊन त्यांना भेटू आणि काय म्हणजे फायनल त्याच्यावर सही का होत नाही, कायद्यामध्ये रूपांतर होण्याच्या दृष्टिकोनात काय अडचण आहे तेवढी आपण चौकशी करू. काही कुणाला उद्देशून म्हणायचं नाही, मी जनरल बोलत असतो. मी काही कुणाचं नाव राजकीय दृष्ट्या सुसंस्कृतपणा काम करत असतो. तशा पद्धतीने सगळ्यांनी केलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. शरद पवारांना वय विचारता मोदींना का विचारत नाही असं नाना पटोले कुणाचं नाना पटोले असे म्हणतात की मोदींना तुम्ही वय काय वयातले मोदींना विचारा त्यांचे वय होणार आहे. तू आपल्या सगळ्यांचंच होणार आहे. ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना, ज्यावेळेस होईल 80च्या पुढे गेल्यावर विचारू. 80च्या पुढे ठीक आहे, आमचं आम्ही बघू. बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही. नानाला म्हणावं नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती, कशाला शिकवतो मला. मनोज जरांगे यांची भेटल्यानंतर जवळ येत चालली आहे. आता अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले की कुंभी नोंदी ज्या शिंदे समितीला 54 लाख सापडल्या होत्या त्या तत्काळ प्रमाणपत्र त्याचे वाटप करा. बरोबर ही डेडलाईन जवळ येत असताना सरकारचं धावपळ होताना पाहायला मिळतं. सरकारचं काम करतंय, धावपळ वगैरे काही होत नाही. सगळं काम मी भाषणात सातत्याने सांगतोय, कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसलं पाहिजे. न्यायालयामध्ये हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे मागं नाकारलं गेलं किंवा थांबवलं गेलं तसं होऊ नये म्हणून सगळी काळजी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सगळेजण घेत आहेत. मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सगळ्यांशीच बोलतायत आणि त्या प्रकारे जरी ते आज डावसला असले तरी रोज आमचं त्यांचं बोलणं महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांच्यावर होत असतं. सुनवाई शुरू हो चुकी है अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष के सामने, क्या कहेंगे? कई बार कार्यपद्धति वो जो सवाल हमें पूछेंगे उसका जवाब हम देंगे. अरे मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये वकील जे आमचे नेमले गेलेले वकिलीच्या पद्धतीनं मांडतील आणि ज्यांना साक्षीदार म्हणून बोलवतील ते त्यांना जे काही योग्य झालेलं आहे, जे खरं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतील.